मार्केटमध्ये परफेक्ट सेटअप मिळूनही छोटासा लॉस झाला. मी ₹10,000 कॅपिटलला पुढील 30 दिवसांमध्ये किती वाढवू शकतो? आज आहे त्याचा डे 11. आज मी मार्केट एनालिसिस केलं, तेव्हा 30 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर एक 24,250 च्या लेव्हलवर एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स होता, ज्याला आपण एक स्ट्राँग पी-ओ-आय म्हणू शकतो. म्हणजेच माझा आजचा व्ह्यू पूर्णपणे बुलिश होता आणि फक्त एक बाय साइड एंट्री घ्यायची. मी जेव्हा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट झालो, तेव्हा तिथे सलग 2 बुलिश कॅन्डल दिसल्या. मी लगेच फिबोनाची टूल लावला आणि 50% एरिया मार्क केला. मार्केटने अगदी तिथंच रिजेक्शन देऊन एक स्ट्राँग ऑर्डर ब्लॉक बनवला. त्यानंतर मी 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर हा झोन रिफाईन करून एंट्रीची वाट पाहू लागलो. मार्केट हळू वर जाऊ लागलं आणि पुन्हा खाली येऊ लागलं आणि मी मार्क केलेल्या अचूक ऑर्डर ब्लॉकवर प्राइस आली आणि तिथे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर एक स्ट्राँग बुलिश कॅन्डल क्लोज झाली. मी लगेच एक लॉटचा कॉल ऑप्शन बाय केला. एंट्री घेतल्यानंतर 2 ते 3 कॅन्डल आमच्या डायरेक्शनने गेल्या, पण नंतर प्राइस तिथेच कन्सोलिडेट होऊ लागली. मी थोडी वाट पाहिली, पण मी ऑप्शन बाय असल्यामुळे प्रीमियम डिकेच्या भीतीमुळे मी ट्रेडमधून एक्झिट झालो आणि 295 छोटासा लॉस बुक केला. या ट्रेडमुळे आजचे आमचे कॅपिटल 10,294 वरून 9,999 वर आले आहे. आजच्या ट्रेडमधून हीच शिकवण मिळाली, की सेटअप कितीही परफेक्ट असला तरी मार्केटमध्ये कधी-कधी साइड वेटच्या मूव्हमेंटमुळे एक्झिट करावा लागतो, जेणेकरून मोठा लॉस टाळता येतो. असाच रिअल ट्रेडिंग नॉलेज आणि 30 दिवसांचा प्रवास पाहण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.